नमस्कार। आज आषाढ कृष्ण चतुर्थी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा 26 ऑगस्टला। काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा महापौरांचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला बेकायदेशीर। आणि अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला विनापरवाना पिशवीत बांधला जाणारा 8.5 लाखांचा खजूर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्याच्या महापौरांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवल्यामुळे शिवसेनेला चांगलाच दणका मिळालाय। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, पण स्थायी समितीवर वर्चस्व मिळवण्याच्या नादात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय भोईर यांनी दाद मागितली होती। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती S.A. बोबडे आणि मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने विरोधी पक्षनेतेपदी झालेली मनोज शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले। मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात ज्याचं बळ जास्त आहे अशा पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्याची आवश्यकता असताना महापौरांनी मात्र ही प्रथा पाळली नसल्याचा ठपका न्यायालयाने ठेवलाय। आता लोकशाही आघाडीतून स्वतंत्र होण्याचा बेत आणि स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रियेच्या वादावर येत्या सोमवारी निकाल दिला जाणार आहे। कर्नाटक सरकार बरखास्त करा, बेळगाव महानगरपालिकेचं पुनर्जीवन करा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा अशा विविध मागण्यांना महाराष्ट्रातून पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेला भेट दिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांना लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचं बरखास्त महापालिकेच्या महापौर मंदा वाळकुंद्रे यांनी सांगितलं। त्यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट देऊन महापौरांशी चर्चा देखील केली। घटनेचा अनादर, मराठी भाषेबाबत आगस, अन्यायी बरखास्ती, सीमा प्रश्न, कानडी भाषेचा वाढता प्रभाव, सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णयाला होणारा विलंब, लोकप्रतिनिधींची अनास्था यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला। मराठी द्वेषापोटी महापालिका बरखास्त करण्यात आली असून राजद्रोही ठरवण्यात आल्याचं दुःख त्यांनी यावेळी व्यक्त केलं। महाराष्ट्रातील महापौर उपमहापौरांची एक बैठक येत्या 22 जुलै रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील आपल्या दौऱ्यामध्ये आपण शिवसेना प्रमुखांची भेट घेणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापौरांनी या प्रश्नी आपला समितीला पाठिंबा असल्याची ग्वाही दिली। ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आज तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता सर्व पोलीस ठाण्यामध्ये दर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते 11:30 या दरम्यान तक्रार दिन आयोजित केला जाणार आहे। यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व तपासी अंमलदार उपस्थित राहणार आहेत। तक्रारदार, अर्जदार, फिर्यादी यांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या प्रगतीची माहिती या तक्रार दिनी मिळू शकणार आहे। तक्रार निवारण दिनाबाबत माहिती देणारे फलक प्रत्येक पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी विविध पोलीस ठाण्यात जाऊन या तक्रार दिनाच्या कामकाजाची पाहणी केली। पोलिसांकडे व्यवस्थित तपास होत नसल्यामुळे तक्रारदारांकडून त्यांच्या तक्रारीचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे द्यावा अशा याचिका तक्रारदारांकडून अनेकदा मुंबई उच्च न्यायालयात केल्या जातात। उच्च न्यायालयात होणाऱ्या अशा याचिकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने तक्रारदाराला तपासासंबंधीची माहिती त्वरित दिली जावी असे निर्देश पोलीस महासंचालकांनी दिलेत। तक्रार निवारण दिन आयोजित करून संबंधित तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींविषयी सद्यस्थिती कळावी, त्याचबरोबर पोलिसांविषयी विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढावी या उद्देशाने या तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं जात आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांकडे मालमत्ता कराची 144 कोटीपर्यंत थकबाकी असून गेल्या 3 महिन्यात 15 कोटींची थकबाकी नागरिकांनी भरली असून दंडात्मक निर्णयामुळे या वसुलीमध्ये वाढ होण्याची प्रशासनाला आशा आहे। 144 कोटींची थकबाकी पाहता गेल्या वर्षीच्या थकबाकीमध्ये 28 कोटींनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। सर्वात जास्त थकबाकीदार क प्रभागात असून 1242 थकबाकीदारांकडून 25 कोटी 98 लाखाची थकबाकी आहे। सर्वात कमी थकबाकी 438 करदात्यांकडे असून ती 8 कोटी 15 लाखांची आहे। अ प्रभागात 23 कोटी 51 लाख, ब प्रभागात 27 कोटी 54 लाख,
ड प्रभागात 24 कोटी 29 लाख, फ प्रभागात 15 कोटी 45 लाख, तर ह प्रभागात 16 कोटी 60 लाखांची थकबाकी आहे। या थकबाकीबाबत प्रशासन देखील साशंक असून वगळलेल्या गावातील 8 कोटी 54 लाखांची थकबाकी शासनाकडून मिळावी या आशेवर प्रशासन आहे। ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात तब्बल 26 वर्षांनंतर क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत। जिल्ह्यातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल उभारण्यात आलं होतं, पण नंतर या क्रीडा संकुलात खेळापेक्षा इतर गोष्टींना जास्त वाव मिळाला। महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी अलीकडेच खेळांशिवाय इतर गोष्टींना क्रीडा संकुल देण्यास बंदी घातली। क्रीडा संकुलात खेळच खेळला जावा हा उद्देश यामागे होता। 1985-86 मध्ये या ठिकाणी क्रिकेटचे काही सामने खेळवण्यात देखील आले होते, पण त्यानंतर मात्र असे सामने झालेच नाहीत। आता तब्बल 26 वर्षांनी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या मैदानावर 19 आणि 20 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। या स्पर्धा यशस्वी झाल्यास पुढे रणजी सामने सुद्धा या क्रीडा संकुलात खेळवले जाण्याची शक्यता आहे। लोकमान्य नगर परिसरात एका उच्छाद मांडलेल्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आलंय। लोकमान्य नगर पाडा नंबर 4 मधल्या राजा शिवाजी विद्यालयाच्या मागे असलेल्या सिद्धिविनायक चाळीत काल रात्री या माकडाने बराच उच्छाद मांडला होता। हे माकड एका बाईला चावलं तर 2 मोबाईलची याने तोडफोड केली। उच्छाद मांडलेल्या या माकडाला पकडण्यास वन विभागाचे कर्मचारी, प्राणीमित्र, अग्निशमन दल तसंच आपत्कालीन कक्षातील कर्मचारी बरेच प्रयत्न करीत होते। हे माकड या चाळीत राहणाऱ्या एका महिलेकडे जात होतं, पण त्याला पकडायला गेलं की हे माकड पळून जात असे। अखेर माकड पकडणाऱ्यांनी या बाईला घराचा दरवाजा उघडा ठेवायला सांगितलं। अथक प्रयत्नानंतर हे माकड पकडण्याला आज सकाळी यश आलं। किरकोळ जखमी झालेल्या या माकडावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले, त्यानंतर वन्य प्राणी रुग्णालयात त्याला नेण्यात आलं। आता हे माकड सुरक्षित स्थळी सोडलं जाणार आहे। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा 26 ऑगस्टला आयोजित केली जाणार आहे। महापौर हरिश्चंद्र पाटील आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटातून सुमारे 40,000हून अधिक स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला। ही मॅरेथॉन स्पर्धा महापालिका मुख्यालयापासून सुरू होईल। गेल्या वर्षी 24 जुलैला मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं यंदाचं हे 23वे वर्ष आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय खजूर पिशव्यांमध्ये बांधणं सुरू असताना छापा टाकून 8.5 लाखांचा खजूर जप्त करण्यात आलाय। काल एका पत्रकार परिषदेत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त SK शेरे यांनी ही माहिती दिली। राज्यामध्ये अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आलाय। सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्याकडील जुने अन्न परवाने परावर्तित करून घेणं आवश्यक आहे। 4 ऑगस्ट पूर्वी असे अन्न परवाने परावर्तित करताना कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही असं शेरे यांनी यावेळी सांगितलं। अन्न आणि औषध प्रशासनाला नवी मुंबईतील सेक्टर 18 मध्ये देवी फूड्स आणि चिराग हाऊस इथं विनापरवाना खजूर पिशव्यात भरला जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनानं या ठिकाणी छापा टाकला आणि खजूर पिशव्यामध्ये भरण्याचं काम सुरू असलेली जागा अस्वच्छ होती। त्याचप्रमाणे यासाठी कोणतीही परवानगी देखील घेण्यात आली नव्हती। पिशव्यांवर दुसऱ्याच जागेचा पत्ता छापण्यात आला होता, त्यामुळे हा 8.5 लाखांचा खजूर जप्त करण्यात आला आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ऑगस्ट 2011 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत 7.25 कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे।